नर्मदे हर. तर आपण अमरकंटक या ठिकाणी पुन्हा तटपरिवर्तन केलं आणि आपण आता पुन्हा दक्षिण तटावर आलेलो आहोत. जसं की मी पूर्वीच सांगितलं की दक्षिण तट हा पितर तट असतो. तर पुन्हा एकदा तुम्ही नामस्मरण साधना जे आहे ते करायला सुरुवात करा. त्यामुळे तुमच्या ज्या पितरांना आहे ते मुक्ती मिळणार आहे आणि तुमचे पितृदोष यामुळे नाहीसे होणार आहे. तर ज्यावेळी आपण अमरकंटक या ठिकाणावरून बाहेर पडतो कबीरच्या बुताऱ्याला, कबीरच्या बुतारानंतर आपल्याला पायी परिक्रमेमध्ये जे क्षेत्र लागतं ते म्हणजे बुधनेर नर्मदा संगम आपल्याला लागतो. तर या ठिकाणी बुधनेर नदीचं पात्र जे आहे हे नर्मदा मैयापेक्षाही खूप मोठं पात्र आहे आणि त्याचा आणि नर्मदा मैयेचा संगम होऊन पुढे पुन्हा तीच असं संपूर्ण नदी जी आहे ती नर्मदा मैया म्हणूनच पुढे ओळखली जाते. त्यानंतर मग आपण पुढे जातो. यानंतर सीतारपटन म्हणून एक क्षेत्र येतं. या ठिकाणी असं म्हणतात की सीतेने जे आहे ते ब्राह्मण भोजन घालायचं ठरवलं आणि त्यावेळी तिने जेव्हा ब्राह्मण भोजन घातलं तेव्हा इतक्या इतक्या ब्राह्मणांना भोजन घातलं की त्यावेळी पत्रावळींचा एक थर असा तयार झाला आणि जो थर आहे तो आज एक काला पहाड म्हणून ओळखलं जातं. म्हणजे तुम्ही जर त्या पहाडाचा आकार बघाल तर पत्रावळी एकावर एक ठेवल्यासारखा प्रचंड मोठा तो पहाड आपल्याला दिसतो. तर असं म्हटलं जातं की इथे सीतामैयाने ब्राह्मण भोजन घातलं होतं आणि एका युगामध्ये असंही म्हटलं जातं की जे आपण कथा ऐकतो याची आपली रामायणामध्ये कथा ऐकतो की जेव्हा रावणाचा वध करून सीतेला आपल्या राज्यामध्ये परत घेऊन आला त्यानंतर मग आपल्या जनतेचं म्हणणं ऐकून त्याने सीतेचा त्याग केला रामाने. तर त्यावेळी रामाने सीतेचा त्याग केल्यानंतर सीतेला जेव्हा वनामध्ये सोडण्यात आलं त्यावेळी सीता देखील या ठिकाणी म्हणजे जे जेत गाव आपल्याला लागलं होतं भेडाघाटच्या अलीकडे, तर जेत गावच्या तिथूनच पुढे एक सीतावन क्षेत्र म्हणून सुरू होतं. तर या सीतावनामध्ये तिथे सीता जी आहे वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये राहिली होती आणि इथेच नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावरच लव आणि कुशांचा जन्म देखील झालेला होता. असं एका युगातील रामायणामध्ये या ठिकाणी हे जो प्रसंग आहे तो घडलेला आहे. तर असं अमरकंटकवरून पुढे गेले की सीतारपटन क्षेत्र आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर मधुपुरी या ठिकाणी 64 योगिनींचं मंदिर आपल्याला बघायला मिळतं. यानंतर मधुपुरीवरून आपण जेव्हा पुढे जातो त्यावेळी महाराजपूर म्हणून येतं. तर या महाराजपूरला त्रिवेणी संगम आहे. तर या ठिकाणी बंजारा सरस्वती आणि नर्मदा मैयेचा संगम आहे. तर या महाराजपूर ही साक्षात सरस्वती देवीची तपोभूमी आहे. तर सरस्वती देवीकडून असं कुठलं पाप घडलं होतं की ज्याचं पापक्षालन करण्यासाठी तिला देखील नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावर यावं लागलं. तर त्याचं उत्तर देखील मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते. जेव्हा आपण अमरकंटकमध्ये प्रवेश केला आणि अमरकंटकमधून म्हणजे जोपर्यंत आपण अमरकंटक या क्षेत्रामध्ये होतो त्यावेळी तुम्ही बघितलं असेल की खूप मोठे मोठे वृक्ष तुम्हाला दिसले. तर हे जे वृक्ष आहेत तर हे साल या प्रजातीचे वृक्ष आहेत. सालाचे झाडं आपल्याला बघायला मिळाले. तर हे सालाचे जे सगळे झाडं आहेत तर असं म्हटलं जातं की ह्यातील एक एक वृक्ष म्हणजे एक एक ऋषी आहे. तर हे ऋषी हजारो हजारो वर्षांपासून अजूनही तिथे तपश्चर्या करत बसलेले आहेत. त्यामुळे साल ह्या वृक्षाला काय म्हटलं जातं की 100 साल खडा 100 साल पडा फिर भी नाही सडा. म्हणजे 100 वर्ष हा सालाचं झाड जोपर्यंत जमिनीत आहे ते 100 वर्षापेक्षा अधिक वर्ष जगू शकतं. त्याला तोडून जरी टाकलं खाली त्याला तोडून टाकलं तरी त्याला काही होत नाही. 100 वर्षापेक्षा जास्त ते तुटलेलं झाड सुद्धा तसंच सजीव राहतं. असं पूर्वी जे रेल्वेचे स्लीपर्स वापरायचे, आता ते सिमेंटचे वगैरे केले जातात. परंतु पूर्वीचे जे रेल्वेचे स्लीपर तुम्ही बघाल अजूनही काही ठिकाणी बघायला मिळतात. तर हे ह्या साल ह्या वृक्षाचे जे म्हणजे रुळाच्या खाली जे स्लीपर असतात हे ह्या साल वृक्षाचे बनवले जायचे. तर असं ह्या साल वृक्षाचं हे महत्व आहे. तर आपण महाराजपूर या ठिकाणी गेलो. या ठिकाणी त्रिवेणी संगमाचं आपण दर्शन केलं. इथे साक्षात सरस्वती देवीनी जे आहे ती इथे तपश्चर्या केली होती. तिला तपश्चर्या करण्याची वेळ का आली हे आपल्याला आता पुढील कथेमध्ये लवकरच समजेल. त्यानंतर पुढे जाऊन गदीची संगम येतो. एका गंधर्व कन्येला देखील गाढवीन होण्याचा श्राप मिळाला होता आणि त्या श्रापातून मुक्ततेसाठी ती इथे नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावर आली होती आणि तिला त्या श्रापातून मुक्तता मिळाली. त्यानंतर पुढे जाऊन एक छोटी सहस्त्रधारा म्हणून क्षेत्र येतं. जे मी आधी पूर्वी सांगितलं होतं की कार्तवीर्य अर्जुनाने नर्मदा मैयेला अडवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या सहस्त्र हातांनी त्याने अडवलं आणि तरी त्याच्यातून मैया जी आहे त्या छोट्या छोट्या कप्प्यातून ती पुढं वाहत राहिली. तर असं हे छोटी सहस्त्रधार म्हणून येतं.
हे क्षेत्र. हे पण अतिशय सुंदर बघायला क्षेत्र आहे. जसे तुम्ही महेश्वर या ठिकाणी मोठी सहस्त्रधारा बघितली, तशीच छोट्या स्वरूपातील इथे सहस्त्रधार तुम्हाला बघायला मिळते. त्यानंतर बर्गी हे ठिकाण येतं. आता बर्गी हे जे आहे पूर्णपणे जलमग्न झालेलं क्षेत्र आहे. जो नर्मदा मैयेवरील पहिला बांध पण बांधला गेला, जे पहिलं धरण बांधलं गेलं, ते या बर्गी या ठिकाणी बांधलं गेलं. आणि बर्गीचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे रामायणामध्ये शबरीची कथा आपण ऐकतो किंवा शबरीचा उल्लेख आपण ऐकतो, तर हे या शबरी मैयाचं गाव आहे. आणि इथेच तिची आणि रामाची भेट देखील झालेली आहे या बर्गी या ठिकाणी. इथेच तिने रामाला उष्टी बोरं देखील खाऊ घातले होते. असं हे शबरीचं बर्गी गाव आपल्याला या पायी परिक्रमेमध्ये पूर्वी लागायचं. आता मात्र हे जलमग्न झालेलं आहे. त्यानंतर ब्रह्मकुंड घाट म्हणून येतो. या ठिकाणी शुंभ आणि निशुंभ या राक्षसांचा वध केल्यानंतर सर्व देवी देवता येऊन इथे त्यांनी तपश्चर्या केली होती. इथे त्यांनी जे आहे आपलं पापक्षालनासाठी प्रार्थना केली होती. असं ब्रह्मकुंड घाट म्हणून येतो. त्यानंतर मग पुन्हा बर्मान घाट येतो. बर्मान घाट ह्या म्हणजे दक्षिण तटावरील बर्मान घाट आपल्याला बघायला मिळतो. आणि यानंतर एक दुधी नदी म्हणून येते. तर ही दुधी नदी म्हणजे ज्यावेळी राम जेव्हा रावणाचा वध करून सीतेला रावणाच्याच विमानामध्ये घेऊन जेव्हा परतत होते अयोध्येकडे, त्यावेळी हनुमान जे आहे ते एक छोटीशी टेकडीवर एक छोटीशी झोपडी होती. तर त्या झोपडीकडे बघून हनुमानाने सांगितलं की काही क्षण आपण या ठिकाणी थांबूयात. तर त्यावेळी रामाने विचारलं की कशासाठी थांबायचं, काय आहे इथे? हनुमान म्हणे, कळेल तुम्हाला थोडंसं, आपण इथे थोडीशी क्षणभर विश्रांती घेऊयात. आणि मग जसं त्या झोपडीच्या इथे विमान उतरवलं, त्याच्यातून तिथून आतमधून अतिशय एक वृद्ध स्त्री जी आहे ती बाहेर आली. आणि मग त्या हनुमान पटकन जाऊन त्या वृद्ध स्त्रीचे हनुमानाने पाय धरले. आणि त्या स्त्रीने अतिशय रागाने जे आहे हनुमानाला झिडकारून लावलं. त्यावेळी लक्ष्मणाला खूप राग आला की आपल्या हनुमानासोबत या स्त्रीने असं का केलं. मग त्यावेळी हनुमानाने सांगितलं की ही माझी माता आहे, ही माझी माता अंजनी आहे. आणि मग रामाने आणि लक्ष्मणाने देखील तिचे पाय धरले. मग त्यावेळी रामाने तिला विचारलं की माई, तू तुझ्या पुत्राला असं झिडकारून का लावलं? तर त्यावेळी तिने सांगितलं की मी ह्याला माझं स्वतःचं दूध पाजून एवढं मोठं केलं, परंतु तरी त्याने तुम्हाला युद्ध करण्यास भाग का पाडलं? त्याने स्वतःच युद्ध जिंकून सीतामाईला परत का नाही आणलं? मग त्यावेळी लक्ष्मण हे सगळं ऐकत होता. आणि लक्ष्मण मनामध्ये असं कुत्सितपणे हसला आणि म्हणाला की हिला हिच्या दुधावर किती गर्व आहे. आणि त्या लक्ष्मणाच्या मनातले भाव जे आहेत हे अंजनीने ओळखले. आणि त्या क्षणी तिच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या आणि त्या इतक्या प्रचंड प्रमाणात वाहू लागलेल्या की तिथे एक नदीचं स्वरूप त्यांनी घेतलं. आणि त्यावेळी अंजनीने सांगितलं की तुम्ही आईच्या दुधाला कुठल्याही प्रकारे कमी समजू नका. आज जे तुम्ही देखील हे युद्ध लढून आणि जिंकून आलेला आहात, ते सर्वस्वीपणे माता कौसल्याने किंवा माता सुमित्राने तुम्हाला जे दूध पाजलं होतं त्याचंच ते बळ होतं. त्यामुळेच तुम्ही हे रावणासारख्या असुराचा वध करून तुम्ही हे युद्ध जिंकून आलेला आहात. त्यामुळे कुठल्याही मातेच्या दुधावर कधी संशय घेऊ नका. आणि या ठिकाणी दुधी नदी म्हणजे आपल्याला ह्या नदीचं पाणी देखील असं दुधाळ दुधाळ असं एक पांढऱ्या रंगाचं पाणी बघायला मिळतं. असं हे एका टेकडीवर दुधी नदी आपल्याला बघायला मिळते जेव्हा आपण पायी परिक्रमेमध्ये असतो. त्यानंतर पुढे शांडिल्य ऋषींची तपोभूमी आपल्याला बघायला मिळते अजेरा घाट या ठिकाणी. आणि याच ठिकाणी कुब्जा संगम देखील बघायला मिळतो. जे मी तुम्हाला सांगितलं की सरस्वती देवीला जे आहे तपस्थली होती महाराजपूर, तर तिला का तपस्या करण्यासाठी यावं लागलं, तर त्याची कथा या ठिकाणी येते. तर एक मरीचिक नावाचे ऋषी होते. हे मरीचिक ऋषी जे होते ते अष्टवक्र होते. त्यांचं म्हणजे पूर्ण शरीराने ते अपंग होते आणि अशा असताना ते अशा अवस्थेमध्ये तपश्चर्या करत बसले होते. आणि जी देवी सरस्वती आहे ती आकाश मार्गाने कुठेतरी चालली असताना तिने मरीचिक ऋषींना बघितलं आणि तिने असंच म्हणलं की कसले कसले लोक तपश्चर्या करतात, ज्यांना का म्हणजे ती त्यांच्यावर थोडक्यात हसली होती. आणि मग हे मरीचिक ऋषींनी ऐकलं आणि त्यांना त्याचा फार राग आला. आणि मग त्यांनी तिला श्राप दिला की तू जे माझ्या या चामड्यावर हसली आहेस, म्हणजे तुला अजूनही कुठल्याही प्रकारचा बोध झालेला नाही, तर मी तुला श्राप देतो, तू देखील अशाच प्रकारे कुरूप होशील. आणि मग सरस्वती देवी खाली आली आणि सरस्वती देवींनी त्यांना नमस्कार केला, त्यांची माफी मागितली. त्यावेळी मरीचिक ऋषी म्हणाले की आता मी तुला श्राप दिलेला आहे, त्यातून तर तुझी काही मुक्तता होणार नाही. तुला जर काही म्हणजे ह्याच्यात हा श्राप जर थोडासा काही हलका करायचा असेल तर तू जे आहे इथे तपश्चर्या कर, तुला नक्कीच त्याचं
फळ मिळेल. आणि त्यानुसार सरस्वती देवीनी महाराजपूर या ठिकाणी तपश्चर्या केली आणि नर्मदा मैयाने तिला आश्वासन दिले की जरी तुला आता श्राप दिलेला आहे की तू कुरूप होशील, तरी तुझे 2 जन्म जे आहेत ते कुरूप अवस्थेत होतील, परंतु साक्षात भगवान विष्णूच जे आहे ते तुला मोक्ष प्राप्त करतील किंवा भगवान विष्णूच तुझं तारण करतील. मग त्यावेळी तिला सरस्वतीला जे पहिला जन्म मिळाला तो म्हणजे मंथरेचा मिळाला आणि मंथरेचा उद्धार हा रामाने केला आणि त्यानंतर दुसरा जन्म जो आहे तो कुब्जेचा मिळाला आणि कुब्जेचा उद्धार देखील श्रीकृष्णाने केला. म्हणजे विष्णूने जे आहे या सरस्वती देवीचा उद्धार केला. तर अशा प्रकारे आपला उद्धार व्हावा यासाठी सरस्वतीने महाराजपूर या ठिकाणी तपश्चर्या केली होती. त्याच्या फलस्वरूप तिला मंथरा आणि कुब्जा या जन्मामध्ये राम आणि कृष्णाने तिचा उद्धार केला. त्यानंतर पुढे बिकोर घाट येतो. हे सूर्याची तपस्थली आहे. सूर्यकुंड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. इथे म्हणजे ह्याच ठिकाणी जे आहे म्हणजे जे पूर्वी आपण म्हणायचो की महामानव होते, खूप उंच उंच मानव असायचे, त्यांची हाईट खूप जास्त असायची. तर हे फक्त एक दंतकथा नाहीत किंवा ऐकिवातील गोष्टी नाहीये. तर या ठिकाणी बिकोर या ठिकाणी महामानवाचं कंकाल सापडलं. म्हणजे आपल्याला हे अजून एकदा पुन्हा सिद्ध होतं की नर्मदा मैयेची संस्कृती म्हणजे तिच्या भोवतीची संस्कृती ही किती पुरातन आहे. तर साधारण 7,000 वर्षापूर्वींचा महामानवाचं कंकाल या ठिकाणी जे आहे पुरातत्व विभागाला सापडलेला आहे. असा हा बिकोर घाट आहे. त्यानंतर पुढे बांद्राभान घाट येतो. बांद्राभानची कथा देखील अतिशय थोडीशी विनोदी रंजक कथा आहे की महाराज वैश्वराज जे होते यांचा आत्मविश्वास कुठेतरी डळमळीत झाला होता आणि साक्षात नारद जे आहेत ते इथे त्यांना उपदेश देण्यासाठी आले होते आणि ते जेव्हा त्यांना ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगत होते, काही उपदेश देत होते, त्यावेळी त्यांचं म्हणजे लक्ष लागत नव्हतं. म्हणजे आपलं पण बघा, कोणी जर आपल्याला काही कीर्तन वगैरे ऐकत असो आपण किंवा मी जे कथा सांगते त्या पण कोणी ऐकत असेल तर कधी कधी काय होतं, बरेचदा आपल्याला झोप लागती. म्हणजे ते ऐकत ऐकत आपल्याला अशा ज्ञानाच्या गोष्टी ऐकायला नको वाटतात. आपल्याला मनोरंजक विनोदी गोष्टी वगैरे थरारक गोष्टी असं ऐकताना आपल्याला झोप येत नाही. परंतु काही धार्मिक गोष्टी, ज्ञानाच्या गोष्टी कुणी सांगत असेल तर आपल्याला त्यावेळी नक्कीच झोप येते. तर त्या महाराज वैश्वराजला देखील तसं झालं आणि तो त्या झोपेमध्ये मग थोडं डोकं खाजवणं, कुठे कानात बोट घालणं वगैरे असं ते झोप येऊ नये म्हणून असं काही करायला लागला. आणि मग ते नारदांना ते फार अतिशय वाईट वाटलं आणि राग आला की मी इथे एवढं चांगले जीव तोडून 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगतोय आणि हा असं माकड चाळे करतोय. तर त्यांनी मग तिथे त्याला श्राप दिला की तू असं माकड चाळे केलेस ना, अस्वलासारखे चाळे, माकडासारखे चाळे केलेस तर तू जे आहे ते माकड आणि अस्वलाची योनी तुला प्राप्त होईल. आणि त्यानंतर त्या महाराज वैश्वराजला माकडाची आणि अस्वलाची, म्हणजे माकडाला वानर असं म्हटलं जातं आणि बंदर किंवा बंदर वानर आणि अस्वलाला भालू असं म्हटलं जातं. ते बंदर भालू, मग बंदर भालू वगैरे असं करत करत ते बांद्राभान असं त्याचं अपभ्रंश होऊन नाव तयार झालं. तर इथे त्या महाराज वैश्वराजांना अशी शिक्षा झाली होती. त्यानंतर पुन्हा त्यांनी तपश्चर्या करून पुन्हा त्यांचं जे होतं ती योनी त्यांनी पुन्हा प्राप्त केली. तर असा हा बांद्राभान घाट आपल्याला बघायला मिळतो दक्षिण तटावरचा. त्यानंतर मग पुढे जे आहे आपण असं करत करत परिक्रमा मार्गामध्ये पुढील ठिकाणी आपण पोहोचतो ते म्हणजे नर्मदापुरम. म्हणजे पूर्वी त्याचं होशंगाबाद असं नाव होतं, परंतु आता त्याला नर्मदापुरम असं म्हटलं जातं. तर हे नर्मदापुरम म्हणजे या ठिकाणी सेठानी घाट आपल्याला बघायला मिळतो. इथे काय होतं की पूर्वी एक ब्रिटिश अधिकारी होता, ज्याला हे आपल्या धर्माबद्दल फार कुतूहल होतं आणि खूप कौतुक होतं आणि त्याला आपल्या हिंदू धर्मियांसाठी काहीतरी करावं वाटत होतं. मग त्यावेळी त्याने अशी इच्छा व्यक्त केली की जे नदीवर लोक जातात ते बरेचदा पाय घसरून पडतात किंवा वाहून जातात, तर ह्यांच्यासाठी इथे एक चांगला घाट बांधावा बाबा. मग तशी त्यांनी याचिका जी आहे ती ब्रिटिश सरकारला पाठवली की मला इथे घाट बांधायचा, तर काहीतरी तुम्ही त्याच्यासाठी हे द्या, म्हणजे काहीतरी पैसे वगैरे द्या, त्याच्यासाठी फंड रिलीज करा. तर त्यावेळी ब्रिटिश सरकारने त्याला उत्तर पाठवलं की इथं आपण कुठलेही धार्मिक कार्य करायला आलेलो नसून आपण इथे राज्य करायला आलेलो आहोत, तर असले काही काम करू नको. मग त्याला खूप वाईट वाटलं. मग त्या ठिकाणी एक सेठानी होत्या, तर तो त्या सेठानींकडे गेला आणि त्यांनी त्याची इच्छा व्यक्त केली. तर त्यावेळी त्या सेठानीने तिची तिजोरी खुली करून दिली आणि तुला काय पैसे घ्यायचे ते घे आणि तो घाट बांध म्हणून सांगितलं. आणि त्यावेळी तो म्हणजे 500-600 वर्षापूर्वी
तो एवढे 500-600 नाही, पण 200-300 वर्षापूर्वी तो घाट बांधला गेला आणि त्यावेळी तो घाट बांधण्यासाठी 18,000 रुपये खर्च आला होता आणि मग त्या सेठानींनी ते पैसे दिले म्हणून त्या घाटालाच सेठानी घाट असं म्हटलं जाऊ लागलं. असा नर्मदापुरमचा हा सेठानी घाट. त्यानंतर आपण नर्मदापुरम या ठिकाणी खर्रा घाटावर देखील जातो. तर खर्रा घाट या ठिकाणी परमपूज्य जे गुळवणी महाराज होते त्यांनी लोकनाथ तीर्थ यांना दीक्षा दिली. हे ते ठिकाण आहे खर्रा घाट. या ठिकाणी त्यांनी गुळवणी महाराजांकडून लोकनाथ तीर्थ यांना दीक्षा दिलेलं हे ठिकाण आहे खर्रा घाट. आणि आपला जो आहे पुढचा मुक्काम जो आहे तो या ठिकाणी नर्मदापुरम या ठिकाणी असतो. त्यानंतर नर्मदापुरमवरून आपण पुढे जातो. आता आपल्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. आता आपण ओंकारेश्वर या ठिकाणी पोहोचणार आहोत आणि आपली नर्मदा परिक्रमा जी आहे ती पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. अतिशय सुंदर पद्धतीने आपण सगळ्यांनी नामस्मरण करत, साधना करत, तपश्चर्या करत ही नर्मदा परिक्रमा आपण आता पूर्ण करणार आहोत. तर यामध्ये पुढे आपल्याला कोकसर हे ठिकाण लागतं. तर कोकसर हे म्हणजे कमल भारती महाराज जे होते, तर कमल भारती महाराजांनी म्हणजे पूर्वंपार ही नर्मदा परिक्रमा तर चालत आलेली आहेत, परंतु मध्ये मध्ये यवनांचं आक्रमण, ब्रिटिश राज्यकर्ते, ह्याव या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी नर्मदा परिक्रमा बंद पडली होती. परंतु ह्या कमल भारती महाराजांनी पुन्हा ही परिक्रमा 200 वर्षापूर्वी पुन्हा चालू केली. असं हे या ठिकाणी कमल भारती महाराजांचा आश्रम आहे कोकसर या ठिकाणी. त्यानंतर पुढे हत्यार नदी येते. तर या हत्यार नदीमध्ये पांडवांनी आपले हत्यारांचं देखील पापक्षालन केलं होतं. इथं त्यांचं हत्यार धुवून त्यांनी हत्यारांची विधिवत पूजा केली होती. अशी ही हत्यार नदी, जिथे पांडवांनी की आपल्या हत्यारांना देखील आपल्याकडून आपल्याच कुळातील लोकांचा वध झालेला आहे, तर याचं पाप आपल्या हत्यारांना देखील लागू नये म्हणून हत्यारांचं देखील इथे पापक्षालन करण्यासाठी इथे त्यांना धुतलं होतं. असं हे हत्यार नदीचं पात्र आपल्याला लागतं. यानंतर हांडिया येथील रुद्धनाथ महादेव, जे आपण नेमावर या ठिकाणी सिद्धनाथ महादेवाचं मंदिर बघितलं, तर हांडिया येथील रुद्धनाथ महादेवाचं मंदिर आपल्याला लागतं, जे नेमावरच्या अगदी समोर आहे. ही देखील कुबेराचीच तपोभूमी आहे. त्यानंतर मग पुन्हा या ठिकाणी आपल्याला इंदिरा सागरचा बांध आपल्याला इथे लागतो आणि ही पुन्हा घाट म्हणजे गौतम ऋषींची तपोभूमी आहे. गौतम ऋषींकडून अनावधानाने गोहत्येचं पाप घडलं होतं आणि या गोहत्येच्या पापातून त्यांची मुक्तता व्हावी, पापक्षालन व्हावं, यासाठी या ठिकाणी गौतम ऋषींनी तपश्चर्या केलेली होती. असा हा पुन्हा घाट. असं करत करत आपण ओंकारेश्वर या ठिकाणी येतो. ओंकारेश्वर या ठिकाणी सप्तमातृका क्षेत्र आपल्याला बघायला मिळतं. ते पण आता पाण्यात बुडालेलं आहे. आणि ओंकारेश्वर या ठिकाणी आपल्याला कावेरी आणि नर्मदा मैयेचा संगम बघायला मिळतो. इथे आपली संकल्पपूर्ती होणार आहे. संकल्पपूर्ती केल्यानंतर आपण अर्धजल जे आहे ते ओंकारेश्वरला वाहून उर्वरित अर्धजल हे ममलेश्वराला जेव्हा वाहतो, त्याच क्षणी आपली ही नर्मदा मैयेची परिक्रमा ही पूर्ण होणार आहे आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये एक आयुष्याला कलाटणी देणारं काहीतरी एक कार्य आपण या ठिकाणी आपल्या हातून जे आहे नर्मदा मैयेने पूर्ण करून घेतलेलं आहे. बोलो नर्मदा मैया की जय.